भिवंडी तालुक्यातील अजयनगर शिवसेना शाखा भवन येथे माजी आमदार भिवंडी पूर्व व भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख रुपेशदादा म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी सभापती जिल्हा परिषद ठाणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आदिवासी सेल जिल्हा प्रमुख, आदिवासी युवा संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, भिवंडी आदिवासी महोत्सव अध्यक्ष प्रकाश विठ्ठल तेलिवरे यांच्या अथक प्रयत्नाने जिल्हा परिषद ठाणे समाज कल्याण विभागामार्फत मंजूर केलेल्या मागासवर्गीय लाभार्थ्यांना डीजे साहित्याचे वाटप, मागासवर्गीयांना आर्थिक सहाय्य, दिव्यांगांना आर्थिक सहाय्य व मागासवर्गीयांना घर दुरुस्तीसाठी आर्थिक साहित्याचे वाटप यावेळी करण्यात आले। या शुभप्रसंगी शिवसेनेचे अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। उपस्थित सर्वांचे आयोजकांच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आले। त्यासोबतच मनापासून आभार देखील व्यक्त करण्यात आले। विशेष म्हणजे यावेळी लाभार्थी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। लाभार्थ्यांनी देखील प्रकाश तेलिवरे यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत। तर चला पाहूया काही क्षणचित्रे। उद्धव बाळासाहेब या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने, जिल्हा प्रमुख विश्वास पल्ले साहेबांच्या मार्गदर्शनाने, तालुका प्रमुख कुंदनजी पाटील यांच्या मार्गदर्शनाने आज आपल्या संपर्क प्रमुख आमदार रुपेशदादा म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्ताने व उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाने जो भगवा सप्ताह या कार्यक्रमानिमित्ताने आज आम्ही इथं जिल्हा परिषद सेल्स फंडातून जे कामे मंजूर केले, त्यांचे औचित्य साधून आपण याला गरजू यांना लोकांना आपण डीजे वाटप साहित्य केलेले आहे। जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीयांना रोजगारासाठी, तरुणांना रोजगारासाठी आर्थिक सहाय्य 25 आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले। तसेच मागासवर्गीयांना घर दुरुस्तीसाठी 40,000 रुपये मंजूर करण्यात आले आणि रोजगाराची या हेतू साधून 5 जणांचा ग्रुप एकत्र करून त्यांना रोजगारासाठी आपण त्यांना डीजे मंजूर करून दिलेले आहे।
हे खाली नृत्य आहे, परंतु आपण बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने मला समाजसेवेचे 80% समाजसेवा आणि 20% राजकारण करून सर्व आज भिवंडी ग्रामीणमध्ये उद्धव साहेबांच्या वाढदिवसामध्ये असो काय सप्ताह कार्यक्रम असो सर्वजण विकास कामे उद्घाटन करत आहे आणि समाजसेवा ही करीत आहेत. म्हणून आज मी सर्वप्रथम माजी आमदार रुपेशजी म्हात्रे साहेब यांना वाढदिवसाला लाख शुभेच्छा देतो. त्यांना उदयाचे लाभो आणि पुढे वाढदिवसाला शुभेच्छा देतो. त्यांच्या साईबाबांच्या वंदन करून त्यांना शुभेच्छा देतो. गरजू लोकांना किती वाटप करण्यात आले? गरजू लोकांना आज किती वाटप करण्यात आले? गरजू होत्या आज 12वी पास म्हणजे 12 लोकांना आपण इथे दिलेले आहे. तसे आम्ही 30 ते 40 लोकांना दिलेले आहे. परंतु इथं मोजक्याच आपण इथं लोकांना बोलवून ते दिलेले आहे आणि डीजेसाठी 12 भिवंडी तालुक्यामध्ये दिलेले आहेत. त्याचे मोजके आम्ही 2 गावांना बोलून त्याला डीजे वाटप करत आहे. तसेच घरदुशीसुद्धा 15 ते 20 लोकांना दिलेले आहेत. मोजकेच आम्ही बोलून त्या लोकांचा इथं सन्मान सत्कार केलेले आहे. या कार्यक्रमासाठी सर्व आमचे शिवसैनिक यांचा सर्वांचा मला आशीर्वाद आहे. शिवसैनिक असो आमचे वरिष्ठ वरिष्ठ जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख रुपेश दादा, जिल्हा प्रमुख आपल्या विश्वास तले साहेब, तालुका प्रमुख कुंदपाडे आणि सर्व उपजिल्हा प्रमुख उपतालुका प्रमुख विभाग प्रमुख आणि सर्व शिवसैनिकांच्या माध्यमातून हा प्रोग्राम केलेला आहे. तसेच सर्व आपले माझे मित्र दशरथ गुरुजी साहेब यांच्या सर्व मार्गदर्शनाने आणि आमचा सर्वात म्हणजे वालशी स्टार ग्रुप हा जो ग्रुप आहे हा हमेशा माझ्या पाठीशी असतो. याच्या अगोदरपासून म्हणजे ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर जिल्हा परिषदेपर्यंत हा ग्रुपने मला त्यांचा भरपूर सपोर्ट आहे. मी त्यांचे सर्वांचे अभिनंदन करतो. आपण बघाल महाराष्ट्राचे शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा 27 तारखेला वाढदिवस झाला आणि आज आमचे भिवंडीचे खास करून भिवंडी लोकसभेचे संपर्क प्रमुख आदरणीय रुपेशदादा म्हात्रे साहेब यांचा वाढदिवस. या दोघांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भिवंडी ग्रामीणमध्ये खास करून भगवा सप्ताहाचं आयोजन जे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी जे आयोजनाचं नियोजन केलेलं आहे त्याच्या माध्यमातून संपूर्ण भिवंडी ग्रामीणमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या समाजोपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात येत आहे आणि त्याचंच एक औचित्य म्हणून या ठिकाणी आमचे मित्र प्रकाशजी तेलिंगे साहेब यांनी समाज कल्याणच्या माध्यमातून गरजूंना वेगवेगळे सारखे वाटपाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण मोठ्या प्रकारे या ठिकाणी दिले आहे. काहींना चेक स्वरूपामध्ये रक्कम दिलेली आहे. घर दुरुस्तीसाठी असेल, घर बांधणीसाठी असेल, अनेक समाजोपयोगी वस्तूंसाठी असेल. आपण जर बघितलं असेल तर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना समाजाप्रती आपली जबाबदारी असली पाहिजे. ती जबाबदारी पार पाडण्याचं काम आज या ठिकाणी प्रकाश तेलिवरेंच्या माध्यमातून होत आहे. भिवंडी ग्रामीणमध्ये जर आपण बघितलं तर शिवसेनेचा प्रत्येक शिवसैनिक असेल, सामान्य शिवसैनिकापासून आमच्या भिवंडीचे नेतृत्व करणारे शिवसैनिक असतील, हा प्रत्येक आधी शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक हा पूर्वीपासूनच समाजाशी नाळ जोडलेला घटक आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण आज भिवंडी ग्रामीणमध्ये आपण पाहू शकतो. संपूर्ण भिवंडी ग्रामीणच्या क्षेत्रामध्ये प्रत्येक शिवसैनिकाच्या हातून समाजाला उपयोगी पडेल अशा प्रकारची वस्तू वाटप केलं जात आहे, जेणेकरून पक्षप्रमुखांचा जो आदेश आहे की भिवंडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो भगवा सप्ताह साजरा करायचा आहे आणि त्याचं औचित्य साधून भिवंडी ग्रामीणमध्ये भगवा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि खास करून आमचे संपर्क प्रमुख रुपेशदादा म्हात्रे साहेब यांचा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने सुद्धा हा कार्यक्रम होतो आहे. मी आई जगदंबेला प्रार्थना करीन की आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आणि आमचे नेतृत्व रुपेशदादा म्हात्रे यांना आई जगदंब उदंड आयुष्य देव, उत्तम निरोगी आयुष्य देव आणि त्यांच्या हातून असंच समाजाचं हातभार लागत राहू, त्यांच्या हातून आणि आम्हाला प्रेरणा मिळत राहू काम करण्याची. प्रकाश तेलिवरे हे जिल्हा परिषद सदस्य तांबा गटामधून निवडून आले आणि समाज कल्याणवर ते सभापती बसले असताना गेल्या 10-12 वर्षापासून ते अनेक समाजातील घटकांना उपयोगी पडत आहे. शासनाचे विविध योजनांचा लाभ त्यांनी या भागामध्ये खास करून तांबा जिल्हा परिषद गटातील आदिवासी जो घटक आहे त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काहीतरी मदत शासनाच्या स्वरूपाने देऊन, आपण जर बघितलं असेल तर डीजेसारखी जी वास्तू आहे अनेक कार्यक्रमामध्ये त्याच्यापासून एक त्यांना उत्पन्नाचा सोर्स व्हावा आणि त्या उद्दिष्टाने हे मी तुम्हाला उदाहरण सांगितलं. अशी अनेक उदाहरणं आहेत की त्यांनी प्रकाश तेलिवरेंनी आपल्या जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या क्षेत्रातील गरजूंना समाजाच्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी जो मदतीचा हात ते देत आहेत, नक्कीच हा कौतुकास्पद
विषय आणि प्रकाश टेलिव्हिजनसारखा जो माणूस आहे या समाजाच्या उपयोगी पडणारा घटक आहे, जो आपण समाजाने त्यातून प्रेरणा घेतली पाहिजे आणि अशा माणसांच्या सोबत आपण सदैव उभं राहिलं पाहिजे. त्या निमित्ताने आज माजी सभापती यांनी खूप मोलाचं आणि चांगलं काम केलेले आहे. सर्व लाभार्थी गोरगरीब जनता यांना चेकचं वाटप केलं, विजेचं वाटप केलं. विजे आणि बँक हे असे आतापर्यंत आदिवासी दुर्गम भागामध्ये अजूनपर्यंत रोजगार नाही आहे, पण तो रोजगार या माध्यमातून त्यांना उपलब्ध होईल. आणि बाकीचे जे आर्थिक सहाय्य घरगुती असू दे किंवा घरकुल असू दे, आत्तापर्यंत या साहेबांनी प्रकाश टेलिव्हिजन साहेबांनी त्यांच्या जिल्हा परिषद गटामध्ये आत्तापर्यंत जवळजवळ 600 ते 700 घरकुल लोकांना वाटप केलेले आहेत. त्याचप्रमाणे अपंग विद्यार्थी असतील किंवा अपंग जे मुलं असतील मुली असतील त्यांनासुद्धा जवळजवळ आत्तापर्यंत 150 ते 200 लोकांना लाभ देऊन त्यांना सहकार्य केलेलं आहे, आर्थिक सहकार्य केलेलं आहे. त्याच्यानंतर अनेक समाजकार्य त्यांच्या हातून घडलेलं आहे. शाळा असू दे, तुम्ही जाऊन बघाल जेव्हा जिल्हा परिषद गटामध्ये बाकीचे जे सदस्य होते तिथे रस्ता आपल्याला बाईक जाणार नाही असा रस्ता होता. त्याच्यानंतर चांगले रस्ते बनवले. शाळा अशा होत्या की तिथं पाणी वरून पाणी टपकायचं. आता तुम्ही शाळा जाऊन बघाल तर खूप सुंदर अशा शाळा त्यांनी बनवलेले. पाणी पिण्यासाठी त्यांना लांब लांब वरून भटकायला लागायचं आपल्या लोकांना. त्यांनी तिथं पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यांना खूप शुभेच्छा देतो. आणि प्रखर आणि कणखर साधा सरळ असा व्यक्ती आहे आणि मला तरी असं वाटते त्यांच्या हातून चांगलं सहकार्य चांगलं काम होऊ दे आणि त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी चांगल्या शुभेच्छा देतो. त्यांनी सगळेच त्यांना भावी आमदार म्हणतात, कारण तो निष्ठावंत असा शिवसैनिक आहे. कधी आत्तापर्यंत खूप लोक शिवसेनेतून पळून गेले, पण ही व्यक्ती त्यांना सभापती पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यांना टॉर्चर झाली. खूप साऱ्या दबाव दिला गेला की तुम्ही आमच्या शिंदे गटात या किंवा BJPमध्ये या, पण त्यांनी नाही, मी कट्टर शिवसैनिक आहे, मी माझ्या शिवसेनेचंच काम करेन. उद्धव साहेबांचा आदेश आहे, आदेशाच्या पुढे आम्ही जाणार नाही, त्यांच्या आदेशाचं पालन करेन. आणि येत्या निवडणुकीला विधानसभेच्या आम्ही 100% प्रयत्न करू की विधानसभेला उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे मिनिमम आम्ही 150 ते 200 आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न करू. इथून आम्ही स्टार्ट करू आणि 100% भिवंडी ग्रामीण हा उमेदवार 100% निवडून येते. आणि जाता संपवता एवढंच बोलेन की उद्धव साहेबांना खुर्चीची गरज कधीच नव्हती, पण सध्याची परिस्थिती अशी आहे की त्या खुर्चीला उद्धव साहेबांची गरज आहे. ते माझी हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला एक आदेश देऊन गेले का तुम्ही समाजामध्ये काम करत असताना 80% समाजकारण आणि 20% राजकारण याचाच आधार घेऊन आज आम्ही पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि यांनी जन्मदिनानिमित्त जो काय भगवा सप्ताह आयोजित करण्यास सांगितलेला आहे, आदेश दिलेला आहे, त्याचं औचित्य साधून आज आपले भिवंडीचे माजी आमदार श्री म्हात्रे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचं औचित्य साधून आज समाज कल्याण न्यासचे प्रकाशजी तेलंगी साहेब सभापती यांनी जो लोकोपयोगी वस्तूंचा जो आज वाटप झाला तो फार कौतुकास्पद आहे. त्यांना खास करून मी धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो का ते आमच्या कामेगणामधून निवडून आलेले आहेत आणि ते सदर काम करत असताना गेल्या 5 वर्षापासून आमच्या कांबेगणामध्ये जी कामं झाली ती असतील, रस्त्याची कामं असतील, ते वॉटर सप्लायची कामं असतील, गोरगरिबांना जी काही मदत असेल, मग ती घरकुलचा लाभार्थी असेल, तो जे घरकुलचा लाभार्थी असेल, असे सर्वांना जो काय लाभ मिळत असेल शासनाकडून तो पुरेपूर त्याचा फायदा करून सगळ्यांना दिलेला आहे. आणि आज जो डीजे वाटप आणि सर्वांना जो निधी वाटप जो झाला तर 12वीला चांगल्या मार्काने पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना 25,000चा निधी देऊन, घरकुळाला 40,000चा निधी देऊन त्यांनी फार चांगल्या प्रकारे आज जे काम केलेलं आहे त्यांना खास करून धन्यवाद देतो. आणि रुपेशजी म्हात्रे साहेबांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचं आयुष्य सुखमय, समृद्धमय, तेजमय, बुद्धिमय असं जावं अशी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.